टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। डोंबिवलीमधील 65 इमारतीवरती टांगती तलवार आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर तोडक कारवाई कधी होणार आणि तोडक कारवाईच्या भीतीने अनेक कुटुंब जे आहेत ते रस्त्यावरती येणार का हा प्रश्न ऐरणीवरती आले आहेत। अनेक कुटुंबाचा संघर्ष देखील सुरू आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवलीमधील गावदेवी हाइट्स इमारतीमध्ये। या इमारतीत 46 कुटुंब राहतात। विशेषतः पाहायला गेलं तर सुरुवातीलाच आपण या इमारतीच्या सुरुवातीलाच कांदे बटाट्याच्या व्यापारी जे आहेत त्या सुमन गुप्ता आहेत। या सुमन गुप्तांनी आपल्या गावची जागा त्याचबरोबर आपलं गावचं घर हे विकून या ठिकाणी कुठेतरी मुंबईमध्ये आपण राहावं आणि मुंबईमध्ये आपलं कुटुंब वागावं आणि या ठिकाणी त्यांना चांगलं शिक्षण मिळावं या आशेने या ठिकाणी आलेल्या 2 मुलं व 2 मुली हे त्यांना आहेत आणि या ठिकाणी कांद्या बटाट्याचा व्यापार करतात। 4 वर्षापूर्वी त्यांनी घर घेतलं होतं, दुकान घेतलं होतं। मात्र आता याच्यावरती तोडक कारवाई होणार हे ऐकतात त्यांच्या पायाखालची जमीन जी आहे ती सरकलेली आहे आणि नेमकं त्यांच्या मनात भीती आहे। नेमकं त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। क्या नाम है आपका और कब से आप यहाँ पर रह रहे हो, कितने लोग रहे हो? आज 4 साल हो गए रहने को और जब हमको मालूम नहीं लेबे नहीं करी क्या लीगल है, वो लोग बेचने के है क्या लीगल है। हमारा आदमी हाथ गाड़ी ठेलते हैं जान तो हमारे आदमी का वो ये सुबह जाते हैं शाम के आते हैं। अब हमारा 2 लड़के अब भाड़े पर रहती है, 5,000 महीना आता है। हमारे वो क्या करेगा, कहाँ वो दूसरी लड़की शादी करने वाला हो गया। गांव में जितना खेती बाड़ी रान घर द्वार सब बिक गया। अब किधर रहने का, वो 5,000 पे भाड़े पे रहती है जान तो वो कहाँ। ये दुकान आप कब लिए थे और कैसे लिए थे, कहाँ से पैसे ला के लिए थे? अब आप पैसा लिया, वो घर बेचा और खेत बेचा, इसमें जाके बेच के जाके लिया दुकान और भाड़े पे रूम पे ले है 5,000 रुपये। इधर कितने का ये दुकान लिया था? 40 लाख को 40 लाख को लिया और 20 लाख को कैश दिया, 20 लाख को लोन पे लिया। अभी इसके ऊपर ये तोड़ने वाले मनपा तोड़ने वाली है, क्या लगता है इसके ऊपर ये टूटेगा तो आप किस तरह का डर आप? नहीं दादा, तो तोड़ने के नहीं है, तो तोड़ोगा ना तो मेरो जान पूरे परिवार बे पूरे बिल्डिंग को सबको उड़ा दो बस। जब तो ये तोड़ने के नौबत आएगी ना तो इसीलिए हमका लोग को मार डालो जान तो सब तोड़ो और नहीं वो तो तोड़ो ना, वो पूरा लीगल करो का जान तो पूरा फाइनल करो। नहीं वो जब तो तोड़ने के आता है ना तो मेरा पूरा परिवार सफा कर दूँ। अब इधर रहने नहीं, 2 लड़की किधर लेके जाएगा, शादी करने को नौबत आ गया, किधर जाएगा, पैसा बजट है नहीं, कैसे शादी करेगा। ये सब खून पसीना करके एक पैसा 1 रुपया ले के तो वो बना एक गाला लिया, वो बेईमानी करके वो लोग चले गया। अब फंस गए बीच में, हम कैसे करेगा। एकंदरीत पाहायला गेलं तर 2 मुलींचे लग्न करायचे, घरची शेती विकलेली आहे, गावचं घर देखील विकलेलं आहे। आता याच गाळ्यामध्ये ते आपला उदरनिर्वाह करतात आणि त्याचबरोबर एक भाड्याच्या रूममध्ये राहतात। आता हा गाळा तुटला तर आम्ही ते भाड्याच्या रूमचे भाडे कसे भरायचे आणि दोन्ही मुलीचं लग्न कसं करायचं असा प्रश्न या सुमन गुप्ता यांना पडलेला आहे आणि हीच भीती त्यांच्या मनात आहे। आमच्यासाठी कोण धावून येणार आणि त्याचबरोबर प्रशासन असेल शासन असेल कोण आमची मदत करणार याकडे यांचे डोळे लागलेले आहेत। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।